Let's take an understanding about the socio-politic differences between the Elon Musk and ट्रम्प. याच्यामध्ये नक्की प्रॉब्लेम काय? आता मला नाही माहिती की लोकांना ही गोष्ट माहिती आहे का की इलॉन मस्क हा जो आहे एथिस्ट आहे बाय रिलिजन. आणि म्हणजे ते लोक म्हणजे एथिस्ट म्हणजे गॉडवर भरोसाच नाही ठेवत, म्हणजे कोणत्याही गोष्टींवर भरोसा न ठेवणारे नास्तिक. इनफॅक्ट नास्तिक नास्तिक एक्झॅक्टली. आता जर तुम्ही पाहिलं की इलॉन मस्क जो आहे हा अमेरिकामध्ये बॉर्न नाहीये. हे दोघेही बिझनेस माइंडेड आहेत. आता ईव्ही इंडस्ट्री वर्सेस फोसिल फ्युल, जसं मी तुम्हाला सांगितलं की टेस्लाचा सगळ्यात जास्त थ्रेट जो आहे तो ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीला होतो. सगळ्यात जास्त थ्रेट असतो. त्यामुळे ट्रम्प त्याच्यावर रिप्लाय देणारच आहे. डेफिनेटली ही विल बी शोईंग आयज टू हिम. हे समज. Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम, नमो बुद्धाय. सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत लंडन वरून इकॉनॉमिस्ट राहुलजी गायकवाड. राहुलजी गायकवाड, आपले स्वागत आहे. जय भीम. जय भीम, जय संविधान. आज जो आपला विषय आहे तो विषय म्हणजे अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यामध्ये जे काही वादविवाद सुरू झालेले आहेत, आणि ते वादविवाद आपण बघितलं की ते वादविवाद एक जागतिक वादविवाद झालाय की काय असं आपण म्हणू शकतो. कारण त्याची चर्चा संपूर्ण जगामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये आहे. आणि आपल्यासोबत राहुलजी गायकवाड आहेत, ते आपल्यासोबत चर्चा करणार आहे. हा जो वाद आहे त्याविषयी डोनाल्ड ट्रम्प आहे आणि एलॉन मस्क आहे यांच्याबद्दल. राहुलजी यांना आपण इन्व्हाइट करायचं कारण असं की आपल्या सर्वांना माहिती आहे की वंचित बहुजन आघाडीचे जे इंटरनॅशनल लेवलला ते ऍडवायझर आहेत आणि ते इंटरनॅशनल लेवलचं काम पाहतात. आणि आपण बघितलं की बऱ्याच कंपन्या आहेत ज्या राहुलजी यांचं जे इकॉनॉमिक असेल त्याच्या माध्यमातून त्यांचा ऍडवाइस घेत असतात. त्यांनी लंडनमध्ये जाणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना सहकार्य केलेलं आहे तिथं शिक्षण घेण्यासाठी, जॉब मिळवण्यासाठी. तर बऱ्याच जणांना त्यांनी सहकार्य केलेलं आहे. त्याच प्रकारे आपण बघितलं की जगामध्ये जे भारतीय राहतात भारतातून जाऊन, आणि त्यामधले जे बुद्धिस्ट आहेत, जे भीमवाले आहेत, त्यामध्ये आपण बघितलं की जगामधले सगळे बुद्धिस्ट आणि जय भीमवाले शांत आहेत. सामाजिक असेल, राजकीय असेल किंवा धम्माची चळवळ असेल, त्यामध्ये संडेला एक तास सोडला वंदनेचा, तर हे सगळ्याच्या सगळे बुद्धिस्ट समाजातील आपले जे नेते मंडळी किंवा जे काही नोकर मंडळी असतील, व्यावसायिक असतील, ते सगळे शांत झालेले आहेत. त्यांना असं वाटतं की समाजाचं काही घेणं देणं आहे की नाही, हेच समजतंय की नाही हे सुद्धा आता कळत नाहीये. की एकटे राहुलच समोर आहे जे प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे महाबोधी विहार असेल किंवा सामाजिक चळवळ असेल, राजकीय कार्य असेल, निवडणुका असतील, की आपल्या समाजातील वंचित घटकातला व्यक्ती हा विधानसभेत गेला पाहिजे, हा लोकसभेत गेला पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये आत्ता जे निवडणुका येणार आहे राहुलजी, त्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा पंचायतच्या निवडणुका असतील, त्याच्यामध्ये नगरसेवक झाले पाहिजेत, अशी त्यांची जी मनापासूनची जी तळमळ आहे, ती तळमळ आपण त्यांच्या कार्यातून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वृत्तीतून, त्यांच्या जे एकंदर त्यांचं जे कार्य आहे रोजचं, त्याच्यामधून दिसून येते. अतिशय वेळ काढतात ते लोकांसाठी आणि काम करतात. लंडन मध्ये असून सुद्धा त्यांना समाजातल्या तळागाळातील घटकांची अतिशय तळमळ आहे. हे त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून किंवा त्यांच्या कार्यातून आपल्याला स्पष्ट दिसतं. राहुलजी, पुन्हा आपले स्वागत आहे या आजच्या या सेशन मध्ये. आपण जो विषय घेतलेला आहे की डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क हे एक जागतिक लेवलचे दिग्गज आहेत आणि त्यांचा वाद सुरू झालेला आहे. काय कारण आहे त्यांच्या वादाचं? आणि त्यांच्या वादामुळे जसं अमेरिकेमध्ये बदल
घडून येऊ शकतात, तसं जगामध्ये किंवा भारतामध्ये काय बदल होऊ शकतो का? ही जे काय खूप जुनी असलेली दोस्ती आहे, त्या दोस्तीमुळे त्यांच्या राजकारणात त्यांचं जे सामाजिककरण आहे किंवा व्यापार आहे त्याच्यामध्ये काय बदल घडू शकतो, याबद्दल आपण काय सांगाल? फर्स्ट ऑफ ऑल धन्यवाद इंट्रोडक्शन दिल्याबद्दल, खूप डीप डीप इंट्रोडक्शन दिल्याबद्दल. आणि म्हणण्याचा उद्देश आहे की कामं करतायत, कामं करत असं नाहीये. पण काय झालंय ना, आपल्याकडे एक नवीन टर्म आली आपल्याकडे, की बॅकग्राऊंडची लढाई लढतोय म्हणे आम्ही. आता ही बॅकग्राऊंडची लढाई कोणती आणि कशी, ही ते जाणे आणि ही त्यांची बॅकग्राऊंडची लढाई जाणे. कारण मला असं वाटतं की या बॅकग्राऊंडच्या लढाईने आपण परत बॅकवर्ड होत चाललेलो आहोत. सो मला असं वाटतं की ही बॅकग्राऊंड मध्ये लढणं म्हणजे ही कोणत्या पद्धतीची लढाई आहे मला हे समजत नाही. कारण आता सध्याच्या स्थितीमध्ये बॅकग्राऊंडला लढणं हे योग्य आहे का? ज्या पद्धतीने क्रिमिलियरचा इश्यू झाला, सब क्लासिफिकेशनचा इश्यू झाला, ज्या पद्धतीने बोधगयाचा इश्यू चालू आहे, ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं जर तुम्ही राजकारण पाहिलं, जवळपास 20 मुख्यमंत्री आतापर्यंत होतात आणि त्याच्यामध्ये एकही बहुजन समाजाचा मुख्यमंत्री दिसत नाही. बहुजन समाजाचा म्हणजे दलित समाजाचा मुख्यमंत्री दिसत नाही. तळागाळातला लोकांचा विषय दिसत नाही. सामाजिक राज्यकर्ते राजकारण करत असतात, पण जसं जसं इलेक्शन जवळ येतं तसं तेही कॉम्प्रोमाइज होऊन जातात. सो बोलण्याचा उद्देश असा आहे की मला असं वाटतं की आपल्याला या शेलच्या बाहेर येण्याची गरज आहे. आपल्याला जे तळागाळातले जी लोक ऑफरंट बोलणारी आहेत, ऑफरंट आर्ग्युमेंट करणारी आहेत, मीडियामध्ये स्वतःची तोंड दाखवणारी आहेत, स्वतःची नावं डिस्क्लोज करणारी आहेत की आम्ही या कॉजसाठी लढतोय, समोर जाऊन लढतोय. मी असं म्हणत नाही की पॅन्थर स्टाईल मध्येच लढलं पाहिजे. पॅन्थरने त्यांचं काम कम्प्लीट केलेलं आहे, त्यांनी त्यांचा एरा कम्प्लीट केलाय, त्यांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे आणि त्या योगदानामुळे आज आपण इथे उभे आहोत. पण आता या पिढीमध्ये, नेक्स्ट सेंचुरीज मध्ये आपल्याला कसं लढायचं याच्या स्ट्रॅटेजीज आपल्याला जर फॉर्म करायच्या असतील तर मला असं वाटतं एकजूट होणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे बॅकग्राऊंडची जी लढाई आहे ही पहिली बंद करा आणि फ्रंट फुटला येऊन आता आपले हक्क आणि आपले राईट्स, अधिकार वाचवायला आपण शिकलं पाहिजे, असं मला वैयक्तिक वाटतं. जर आपण सध्याच्या स्थितीचं कंडिशन पाहिली, जर जो मी क्वेश्चन विचारला, लेट्स कम टू द पॉइंट, की जो क्वेश्चन तुम्ही विचारला की डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क या दोघांचं सध्याचं चाललेलं जे कॉन्फ्लिक्ट आहे किंवा ज्या पद्धतीने ते दोघांमध्ये लाईक द डिस्टर्बन्स आलेले आहेत किंवा एक प्रकारची त्यांचे आर्ग्युमेंट्स चालू आहेत आता सध्याच्या स्थितीला, हे काय? तर आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की अशा प्रकारच्या आर्ग्युमेंट्स नेहमीच होत असतात मीडियामध्ये. आणि मला असं वाटतं की जर युएसचा मीडिया ट्रम्पचा जो आहे तो मोठा भाऊ आहे, तर भारताचा मीडिया हा त्याची एक रेप्लिका म्हणजे त्याचा छोटा भाऊ आहे, सावत्र भाऊ असं टाइप्स मध्ये बोलू शकता तुम्ही. छोटा भाऊ तर बोलू शकत नाही, सावत्र भाऊ टाइप्स मध्ये वगैरे आहे. म्हणजे जे ते करतात तेच तुम्ही करताय आणि तो मीडिया त्याच गोष्टी दाखवतो. तुम्हाला असं वाटतं का की इलॉन मस्क आणि ट्रम्पची भांडणं मीडिया बाहेर आणू शकतो, बाहेर दाखवू शकतो? लेट्स टेक इट एक्झाम्पल की त्या दोघांमध्ये वादविवाद आहेत, इश्यूज आहेत. जर इश्यूज असते तर त्यांच्या जीडीपी मध्ये इम्पॅक्ट पडला असता, त्यांच्या शेअर मार्केटवर इम्पॅक्ट पडला असता, असं काही जास्त दिसून येत नाहीये. तर हे सगळे जे आहे हे सगळं दिखावा पण असू शकतं आणि त्यांच्यामध्ये वादविवाद पण असू शकतात. वादविवाद डेफिनेटली होतील, त्याची कारणं आपण समजून घेऊ. मला असं वाटतं बाबासाहेब त्यांचं एक कोट होतं, ते कोट मी तुम्हाला सांगू इच्छितो की वी मस्ट सो ऑर्गनाइज आवर पॉलिटी ॲज टू स्टॅब्लिश equal citizenship for all citizens. Once we do that, India will command the respect of the world and India will have a worthy place among the nation of the world. Dr. Babasaheb Ambedkar speech at the Round Table Conference लंडन 1932 गोलमेज परिषद याच्यामध्ये बाबासाहेबांनी वापरलेले हे वाक्य आहे. म्हणजेच आपल्याला समजून घ्यायला लागेल की जेव्हा तुम्ही डिप्लोमॅसीमध्ये जाता, डिप्लोमॅटिक डिसिजन्स घेता इंटरनॅशनल अफेअर्स मध्ये किंवा इंटरनॅशनल पॉलिटिकल डिसिजन्स तुम्ही घेत असता, तेव्हा तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांनी वापरलेला ही जी लाईन मी परत एकदा हे घेतो, वी मस्ट सो ऑर्गनाइज पॉलिटी सिटिझनशिप फॉर ऑल आवर सिटिझन्स. हे आपण करतोय का सध्याच्या स्थितीत? म्हणजे तुमच्या बेसचा पत्ता नाहीये आणि तुम्ही 100 माळ्याची टॉवर बनवायला निघालेत आणि तुम्ही 10 माळे म्हणजे खाली तुमचा बेस खोदू शकत, ही तुमची कंडिशन आहे. आणि आपण चाललोय टेक्नॉलॉजी आणायला ज्युडिशरीमध्ये, पण
बेस पक्का आहे का? अरे साध्या नॉमिनल केसेस तुमच्या 5-5 वर्ष रखडलेल्या असतात, 10-10 वर्ष रखडतात. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या डिसिजन्स देता येत नाहीत आणि तुम्ही टेक्नॉलॉजी आणताय ज्युडिशरीमध्ये. वर्ल्डमध्ये आपण 6 नंबरवर असताना एस्टोनिया फर्स्ट नंबर आहे टेक्नॉलॉजीमध्ये, US आहे, UK आहे, जपान आहे, जर्मनी आहे. पण त्यांचा लिटरसी रेशो 99% आहे, 99.5 आणि 99 रिस्पेक्टिव्हली. आपला लिटरसी रेशो किती आहे? 73%. वी नीड टू अंडरस्टँड दीज ऑल फॅक्टर्स बिफोर डिप्लोमेसीमध्ये. म्हणजे बाबासाहेब हे फक्त इकॉनॉमिस्टच नव्हते. आज हे प्रूव्ह झालं की बाबासाहेब हे खूप मोठे डिप्लोमॅट सुद्धा होते. म्हणजे बाबासाहेबांचं जे विजन होतं इंटरनॅशनल पॉलिटिक्स, मी जेव्हा म्हणत असतो की बाबासाहेबांचं स्वप्न भारताला अमेरिकापर्यंत न्यायचं होतं, म्हणजेच बाबासाहेबांची डिप्लोमेसी किंवा डिप्लोमॅटिक डिसिजन्स किंवा अभ्यास किंवा स्टडी हा खूप वास्ट होता. आपल्याला ह्या गोष्टींचं अंडरस्टँड करणं खूप गरजेचं आहे, आपल्याला या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. लेट्स टेक एन अंडरस्टँडिंग अबाउट द सोशिओ पॉलिटिक डिफरन्सेस बिटवीन द इलॉन मस्क अँड ट्रम्प. याच्यामध्ये नक्की प्रॉब्लेम काय? आता मला नाही माहिती की लोकांना ही गोष्ट माहिती आहे का की इलॉन मस्क हा जो आहे एथिस्ट आहे बाय रिलिजन. आणि म्हणजे ते लोक म्हणजे एथिस्ट म्हणजे गॉडवर भरोसाच नाही ठेवत, म्हणजे कोणत्याही गोष्टींवर भरोसा न ठेवणारे नास्तिक इनफॅक्ट. नास्तिक नास्तिक. एक्झॅक्टली. आता जर तुम्ही पाहिलं की इलॉन मस्क जो आहे हा अमेरिकामध्ये बॉर्न नाहीये. वी हॅव टू अंडरस्टँड दॅट फर्स्ट. ही बॉर्न इन साऊथ आफ्रिका. म्हणजेच हा प्रेटोरिया नावाच्या एका प्लेसमध्ये बॉर्न झालेला आहे आणि देन ही इज अ इमिग्रंट टू द USA. वी नीड टू अंडरस्टँड इट फर्स्ट. लोकांना या गोष्टी माहिती नाही. लोक कसे करतात की इलॉन मस्क हा ट्रम्पचा खूप खास आहे, असं नसतंय. पॉलिटिक्समध्ये कोणच कोणाचा खास नसतो. इलॉन मस्कचा कशा पद्धतीने युज केला गेला, कशा पद्धतीने त्याचा युटिलायझेशन ऑफ पॉवर, वेल्थ आणि त्याची पॉप्युलॅरिटी. आणि ट्रम्प हा खूप शातीर माणूस आहे, आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. ही त्याची दुसरी टर्म आहे आणि ते पण एवढे जास्त क्रिटिसाइज झाल्यानंतर पण तो आलेला आहे. आणि हा खूप घातक माणूस आहे देशासाठी पण त्यांच्या आणि जगासाठी सुद्धा. आपल्याला समजून घेण्याची गरज आहे की कसं. आता जर तुम्ही पाहिलं की 1989 मध्ये इलॉन मस्कने अमेरिकामध्ये एंट्री केलेली आहे. अमेरिकाच्या पहिला ते कॅनडामध्ये एंट्री केलेली आहे आणि त्याच्यानंतर ही रिसिव्ड द बॅचलर्स डिग्री फ्रॉम द युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया. पेन्सिल्व्हेनियामध्ये द बॅचलर्स डिग्री घेतो. 1997 मध्ये जवळपास ही मूव्ह टू द कॅलिफोर्निया युनायटेड स्टेट्समध्ये. आणि मग तो तिथे त्याचा व्हेंचर्स आणि त्याचे स्टार्टअप्स आणि सगळा त्याचा जो इतिहास आहे तो तिथून चालू होतो 1995च्या ऑनवर्ड्स. म्हणजे त्याची सर्वात पहिली जी कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आहे Zip2. वी नीड टू अंडरस्टँड द हिस्ट्री ऑफ द पॉलिटिकल एरा कसं चालू होतं. म्हणजे एक पॉलिटिकल जी आर्म आहे सध्या त्याला बिझनेसचं सपोर्ट किंवा एक बिझनेस माइंडेड पीपलचा सपोर्ट, एक डिप्लोमेसी माहीत असणारा, एक कॉर्पोरेट माहीत असणारा, एक मॅनेजमेंट माहीत असणारा, एक बेसिक्स माहीत असणाऱ्या माणसाचा कसा सपोर्ट पॉलिटिक्सला होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण इलॉन मस्क आहे. पण इलॉन मस्कला पॉलिटिक्स समजली नाही. म्हणजे कॉर्पोरेट पॉलिटिक्स इज द डिफरंट पार्ट अँड द सोशल पॉलिटिक्स इज द डिफरंट पार्ट दॅट वी नीड टू अंडरस्टँड इट. आता सेम टाइमला जर तुम्ही ट्रम्पला समजून घेतलं, ट्रम्पच्या साईडला जर तुम्ही घेतलं, तर हा जो माणूस आहे हा रिस्ट्रिक्टिव्ह म्हणजे एकदम रिस्ट्रिक्टिव्ह इमिग्रेशन पॉलिसीजवर फोकस करतो. म्हणजे याला फक्त आणि फक्त अमेरिकन ब्रीड याच्याशीच घेणं देणं आहे. ही डोंट केअर अबाउट द इमिग्रंट्स ऍट ऑल. इज द सेम पॅटर्न फॉलोड इन द UK ॲज वेल. ते जोपर्यंत युज करायचं आहे तोपर्यंत युज करून घेतात. युरोप सारखा छोटा भाऊ त्यांनी म्हणजे मोठा भाऊ होता ऍक्च्युली, त्याला त्याने उडवून टाकलं ब्रेक्झिट करून. तर मला नाही असं वाटत की पुढे जे इंडियन्स आहेत तिकडे लेबर म्हणून आपण आलेलो आहोत किंवा बाकी सगळ्या देशाचे लोक आहेत यांनाही युज करून तसं थ्रो केलं जाईल. सो वी नीड टू अंडरस्टँड इट हाऊ इट्स वर्क अँड हाऊ इट विल बी अफेक्टिंग ऑन द ग्लोबल एरियाज. तुम्ही जर सध्याचं 2025चं ट्रॅव्हल बॅन पॉलिसीज जर पाहिल्या, म्हणजे जर तुम्ही एक्झिक्युटिव्ह ऑर्डर ऑफ 14161 ही जी डोनाल्ड ट्रम्पची एक्झिक्युटिव्ह पॉलिसी आहे ही जर तुम्ही व्यवस्थित वाचली तर तुम्हाला कळेल की याच्यामध्ये कोणत्या कोणत्या कंट्रीजला बॅन करून टाकलेले फुल्ली रिस्ट्रिक्टेड. त्याच्यामध्ये अफगाणिस्तान आहे, म्यानमार आहे, परत चाद आहे, रिपब्लिक ऑफ कॉंगो आहे, इक्वेटोरियल आहे, परत तुमचं येना आहे, एरिट्रिया आहे, हयाती आहे, इराण आहे, लिबिया आहे, सोमालिया आहे, परत सुदान अँड येमन. या सगळ्या कंट्रीज पर्टिक्युलरली जर तुम्ही पाहिल्या तर या फुल्ली रिस्ट्रिक्टेड आहेत. आता रिस्ट्रिक्टेड असण्याचं रिझन हे काय दिलेलं आहे हा टॉपिक व्यवस्थित समजून घ्या. या टॉपिकचं मी तुम्हाला सांगतो की पुढे आपल्याला काय करता येईल. आणि
ही ही पर्टिक्युलर जी स्ट्रीम आहे याला युटिलाइज कसं करता येईल आपल्याला हे समजून घेण्याची गरज आहे. जर तुम्ही पाहिलं तर यांनी रिझन्स असे दिलेले आहेत की पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी आहे इकडे, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे भरपूर जास्त, कंप्लायन्स इश्यूज आहेत, फायनान्शियल इश्यूज आहेत, परत ह्युमन राईट्स व्हायोलेशन्स आहेत सर्वात जास्त, आणि टेररिझम आणि गव्हर्नन्स इश्यूज आहेत इकडे. म्हणजे या सगळ्या जर कंट्रीजला तुम्ही पाहिलं, अफगाणिस्तान इज द पार्ट ऑफ साऊथ एशिया बेसिकली. म्हणजे जर तुम्ही स्टडी करताल प्रॉपरली तर साऊथ एशियामध्ये अफगाणिस्तान हा म्हणजे हा बॉर्डरवर प्लेस करतो. सो वी नीड टू अंडरस्टँड की कशा पद्धतीने जिओ पॉलिटिकली जे बॉर्डर कंट्रीज आहेत, ज्या छोट्या छोट्या कंट्रीज आहेत, त्या कंट्रीजला कसं डांबलं जातंय आणि कसं रिस्ट्रिक्ट केलं जातं युएस मध्ये येण्यापासून, आणि त्याचे रिझन्स काय दिले जातात याच्यावर आपण पुढे थोड्या वेळाने डिस्कशन करणार आहोत. पार्शली रिस्ट्रिक्टेड कंट्रीज जर पाहिल्या तुम्ही, म्हणजे थोडंफार रिस्ट्रिक्शन आहे, म्हणजे ट्रॅव्हल रिस्ट्रिक्शन म्हणा किंवा बिझनेस रिस्ट्रिक्शन म्हणा, त्याच्यामध्ये बर्नांडी आहे, क्युबा आहे, लाओस आहे, सिरिया आहे, टोगो आहे तुमचं, परत तुर्कमेनिस्तान आहे, व्हेनेझुलिया आहे. या सगळ्या ज्या कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये ट्रॅव्हल रिस्ट्रिक्शन आहे, सँक्शन आहे, इमिग्रेशन बॅन्स आहे त्याच्यावर. पण याच्यामध्ये पण त्यांनी असे रिझन दिलेले आहे की ह्युमन राईट्स अब्युजेस आहेत, परत ऑथॉरिटियन रिजिम्स आहेत, करप्शन आहे, पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी आहे, आणि टेररिझम आणि नार्कोटिक्स ट्रॅफिकिंग सर्वात मुख्य मुद्दा हे त्यांनी सांगितलेलं आहे की या सगळ्या कंट्रीज. पण मला असं वाटतं की माझ्या रिसर्चनुसार, माझ्या स्टडीनुसार जर तुम्ही पाहिलं तर या कंट्रीजला दाबण्याचा प्रयत्न याच्यासाठी येतोय कारण लेयर 1, लेयर 2 आणि लेयर 3 मध्ये या कंट्री मोडतात. यांना हे वर्ल्डमध्ये एक लेयर 3 मध्ये टाकण्याचा, डांबण्याचा एक प्रयत्न चालू आहे. म्हणजे हे लोक नेहमी लेबर काउंटर्स मध्ये किंवा लेबर सेगमेंट्स मध्ये राहणार, आणि आयुष्यभर ह्या कंट्रीज दुसऱ्या कंट्रीज म्हणजे मोठ्या कंट्रीज ज्या असतील, सुपर पॉवर कंट्रीज असतील, सुपर पॉवर म्हणजे मी फक्त फर्स्ट आणि सेकंडलाच बोलतो, बाकी सगळं खालचा जो मसाला आहे तो सगळा तसाही लेबर आहे. तर या सगळ्या कंट्रीजला पर्टिक्युलरली आपण जर पाहिलं तर याला एक लेबर म्हणून डांबण्याचा प्रयत्न किंवा डॉमिनेट करण्याचा प्रयत्न ट्रम्पकडनं चाललेला आहे. सो वी नीड टू अंडरस्टँड की कसं हे कोणत्या पद्धतीने ट्रम्पची जी माइंडसेट आहे आणि इलॉन मस्कची जी माइंडसेट आहे ही डिफर करते. आपल्याला समजायला लागेल. ट्रॅव्हल बॅन, एक्झिक्युटिव्ह ऑर्डर 14159 किंवा 6 आहे, असायलम रिस्ट्रिक्शन आहेत, परत तुमचे राईज ऍक्ट प्रपोजल आहे. या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने ट्रम्प घेऊन येतोय आणि इलॉन मस्क त्याला कशा पद्धतीने, ट्रम्पची आणि इलॉन मस्कची या दोघांच्या वेगळ्या माइंडसेट्स पण जेव्हा पॉलिटिकल स्ट्रीमवर आले तेव्हा एकत्र आले. त्याच्यामध्ये क्लायमेट इन्व्हायरमेंटल पॉलिसीज जरी पाहिल्या त्याच्यामध्ये पण इलॉन मस्क आणि ट्रम्प मध्ये खूप मोठ्या म्हणजे बोलतात ना की डायव्हर्जन्स आहेत, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या त्यांच्या थॉट प्रोसेस आहे त्याच्याबद्दल. मस्क ऍडव्होकेट्स फॉर अन क्लीन एनर्जी, म्हणजे टेस्ला जर तुम्ही पाहिला किंवा सोलर सिटी जर तुम्ही पाहिली, तर या सगळ्या ज्या पर्टिक्युलर क्लायमेट चेंज ऍक्शन ज्या आहेत पर्टिक्युलरली याला कंट्रोल करतात याच्या कंपनीज, कारण या ईव्हीवर येतात. पण मिस्टर ट्रम्प जेव्हा तुम्ही ईव्ही घेऊन येता, ईव्ही घेऊन आल्यानंतरही, म्हणजे मी ट्रम्पला पण तेवढ्याच टीका करणार आहे आज आणि याला पण मस्कला पण तेवढ्याच टीका करणार आहे, सॉरी टू से. बट इलॉन मस्क जेव्हा ईव्ही घेऊन येतात, एनर्जी घेऊन येतात किंवा पॉवर वर जातात, तेव्हा कम्प्लिटली सोलार पॉवर बेस्ड एनर्जी स्टेशन्स तुम्ही बनवत नाहीये. एनर्जी निर्माण करण्यासाठी तुम्हाला तेवढाच कोल युज करायला लागतो, आणि तेवढाच कोल जेव्हा तुम्ही युज करता तेवढा CO2 बाहेर पडतो, आणि तोही पॉल्युशनला तेवढाच महत्वाचा, ग्रीन हाऊस गॅसेसला तेवढाच पर्टिक्युलरली सपोर्ट करतो. त्यामुळे तुम्ही असं वेगळं काही करत नाही, तुम्ही बिझनेसमॅन आहात कम्प्लिटली. आणि ट्रम्पच्या साईडला जर पाहिलं तर ट्रम्प काय बोलतोय की ट्रम्प विड्रॉ फ्रॉम द पॅरिस क्लायमेट अकॉर्ड, म्हणजे जो पॅरिसमध्ये जो सध्याच्या स्थितीला त्यांचा जो पर्टिक्युलर एक कॉन्फरन्स झाला त्याच्यामध्ये दे सेड अबाउट लाईक ही वॉज व्हेरी फोकल अबाउट द फोसिल फ्युल इंडस्ट्री बेसिकली. म्हणजे हा कसा आहे की ऑइलला जास्त सपोर्ट करतो, कारण ट्रम्पचे आणि सौदीचे आणि गल्फचे रिलेशन्स जे आहेत ते चांगले आहेत, आणि त्याच्यामुळे त्याला ऑइलवर जास्त फोकस करायचा आहे. अँड दॅट दिस टू आर लाईक टू थिंग्स आर कॉन्ट्राडिक्ट बिटवीन द द क्लीन एनर्जी गोल्स अँड द ऑइल, म्हणजे द फोसिल फ्युल्स इंडस्ट्री बद्दल. या दोघांमध्ये खूप मोठा कॉन्फ्लिक्ट आणि कॉन्ट्राडिक्ट आहे. पण जेव्हा आपण दोघांना पण पाहतो, हे दोघे पण बिझनेस माइंडेड आहेत, लक्षात ठेवा. हे दोघे बिझनेस डोक्याचे आहेत, बिझनेस माइंडेड आहेत. त्याच्यामुळे एक से भला एक अशा पद्धतीचे हे दोघे जण आहेत. त्याच्यामुळे यांच्यामध्ये हे कितीही एकमेकांशी भांडले तरी यांची जी लढाई आहे पॉलिटिकल इगोइस्टिक लढाई चालू आहे सध्याच्या स्थितीला. त्यामुळे एक स्टेटमेंट मारतात, म्हणजे आय डोंट वॉन्ट टू टेक अ नेम ऑफ एनीवन राईट नाव, बिकॉज मग ते युट्यूबमध्ये कॅच होतं आणि युट्यूबमध्ये
सारखं सारखं नोटिफिकेशन देत बसतं. म्हणजे सकाळचा भोंगा जो येऊन बोलतो की इलॉन मस्क खूप चांगले बिझनेसमॅन, अरे तुम्ही अभ्यास करा पहिलं, तुमचं नरकातलं स्वर्ग तुम्ही स्वतः एकदा वाचून काढा आणि त्याच्यानंतर लोकांना ते बाकीचं इंटरनॅशनलचं ज्ञान देत बसा. पहिलं महाराष्ट्राचं मुंबईचं बघा, मुंबई महानगरपालिकेचं ज्ञान घ्या पहिलं आणि नंतर दुसऱ्यांना ज्ञानवजी देत बसा. लेट्स कम टू द थर्ड पॉइंट. फ्री स्पेस म्हणजे सॉरी फ्री स्पीच. म्हणजे जर तुम्ही बोलले मला की स्पेस आणि स्पीच म्हणजे स्पीच देण्यासाठी स्पेस, अशा पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर म्हणजे पॉलिटिकल इन्फ्लुअन्स आणि तुमचा जो डेमोक्रेटिक अप्रोच आहे, म्हणजे इलॉन मस्कला असं दाखवलं जाते आता सध्याच्या स्थितीला की ही इज लाईक म्हणजे हा ट्विटर एक्स घेऊन आला. तर ट्विटर एक्स हा एक प्रकारचा फ्री मीडियम आहे लोकांना बोलण्यासाठी, लोकांना एक्सप्रेस करण्यासाठी. पण ट्विटर जर फ्री मीडियम असता तर त्याच्यामध्ये फ्री मीडियम असताना त्याच्यामध्ये सबस्क्रिप्शन नसते ना मग मित्रा. इलॉन मस्क त्याच्यामध्ये सबस्क्रिप्शन नसते, तू सबस्क्रिप्शन दिलेले आहेस त्याच्यामध्ये. तर तुम्ही जेव्हा सबस्क्रिप्शन त्याच्यामध्ये टाकता तेव्हा तो फ्री स्पेस ऑफ प्लेस नसतो किंवा फ्री स्पीच प्लेस असं म्हणेल मी, तो नसतो. तो एक प्रकारचा बिझनेस प्लॅटफॉर्म तुम्ही बनवलेला आहे. हे आपल्या मूर्ख नेत्यांच्या डोक्यामध्ये कधी घुसेल आणि कधी त्यांना समजतील या गोष्टी. कारण आपण त्यांच्याकडनं जास्त अपेक्षा करू शकत नाही 10वी पासवाल्यांकडनं किंवा फेलवाल्यांकडनं. तर त्यांना बडबडत राहायचं असतं, ते बडबडत राहतात, आपण आपलं काम करत राहू. ट्रम्प हा हे बोलतो की तो कल्चरल जो डेफिशियट आहे. म्हणजे जर तुम्ही सध्याच्या स्थितीला पाहिलं की ट्रम्पचे जे हार्वर्ड बद्दलचे जे त्याने मध्ये आता डिसिजन घेतलेला हार्वर्ड युनिव्हर्सिटी बद्दल, त्याच्या स्टुडंट्स बद्दल, ऍडमिशन्स बद्दल, जे की सर्वोच्च न्यायालयाने खारिज केलेले आहे सध्याच्या स्थितीला. मला असं वैयक्तिक वाटतं की एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स हे असे प्लेसेस असतात ज्याच्यामधनं सोशल सायंटिस्ट बाहेर पडतात, इकॉनॉमिस्ट बाहेर पडतात, याच्यामधून रिसर्चर सायंटिस्ट बाहेर पडतात. आणि हे एखाद्या कंट्रीचं कल्चर असतं, एका कंट्रीचं भवितव्य आणि एखाद्या कंट्रीला स्ट्रॉंग करण्यासाठी सगळ्यात मोठी वेल्थ असते. मनीपेक्षा, पैशापेक्षा मोठी वेल्थ हे शिक्षण असतं असं मी म्हणेल. मला असं वाटतं वैयक्तिक. आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण ह्या गोष्टी पाहतो की हार्वर्डवर लिटरली तुम्ही बॅन आणायची कोशिश करताय, तिथे आपल्याला समजून येतं की एज्युकेशनला पण दाबण्याची कोशिश करतायत, पण सेम टाइमला तुम्ही हार्वर्डला डॉमिनेट करून कदाचित तुमच्या इन्व्हेस्टमेंट असणाऱ्या दुसऱ्या युनिव्हर्सिटीजला तुम्ही तेवढीच ढील देताय. त्यामुळे जेव्हा आपण या दोन्ही गोष्टींना पाहतो, इलॉनला आणि मिस्टर प्रेसिडेंटला, तर या दोघांमध्ये दोघे बिझनेस माइंडेड आहेत आणि हे बिझनेस माइंडेडच असणार आहेत शेवटपर्यंत. त्यामुळे आपल्या सो कॉल्ड लिडर्सने स्वतःची डोकी खोलायची काही गरज नाहीये. तुम्ही पहिलं तुमचं महानगरपालिकेचं आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये व्यवस्थित बोलायला शिका आणि त्यानंतर इंटरनॅशनल आम्हाला दुनियादारी टीव्हीवर येऊन आणि युट्यूबमध्ये येऊन सांगायचे प्रयत्न करा. मी असं म्हणेल काँग्रेसमध्ये सो कॉल्ड मला तसे कोणतेही लिडर्स जास्त भावले नाही आहेत आतापर्यंत. आयडिओलॉजिकली कामं केले असतील, आयडिओलॉजिकली म्हणजे इन्क्लुझिव्ह पॉलिटिक्स ही कोणीच केली नाहीये काँग्रेसमध्ये. त्यातल्या त्यात इंदिरा गांधींचं इंटरनॅशनल अफेअर्स आणि इंटरनॅशनल पॉलिसीज आणि इंटरनॅशनल अटॅक खूप चांगला होता, त्यांचं वाखाणण्याजोगं होतं आणि त्यांनी ते काम केलेलं आहे. ऍज अ वुमन त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. इव्हन तुम्ही 1966, 1977 अँड 1980 टू 1984चा त्यांचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये त्यांनी मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स हे स्वतःकडेच ठेवलं होतं, प्राईम मिनिस्टर असताना सुद्धा. हे समजून घेण्याची गोष्ट आहे. आता आपला माणूस स्वतःकडे इंग्लिशचं एखादं बुक ठेवू शकत नाही, त्यामुळे फॉरेन अफेअर्स आपल्याकडे किंवा एक्सटर्नल अफेअर्स आपल्याकडे ठेवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होऊन जाईल. सो that is what is the issue, and that is what is the exact crux where we are losing up the international relations right now. एवढे तुम्ही डेलिगेट्स पाठवले बाहेर, एवढी लोक बाहेर गेली आणि ज्या कंट्रीज मध्ये गेली त्याचे एक्स जे MLAs MPs तुमच्याशी वार्ता करतायत किंवा तिथले अँबॅसिडर्स तुमच्याशी वार्ता करतात, पण एकही प्राईम मिनिस्टर आपल्या डेलिगेटला भेटला नाहीये कोणत्याही कंट्रीचा की आमचा असा असा प्रॉब्लेम आहे, हे आम्ही याच्याबद्दल डिस्कशन करू इच्छितो. कोणीही भेटलं नाहीये. आपले लोक एन्जॉय करून आले, पिकनिक करून आले, आपला टॅक्स उडवून आले. आणि आपण अतिशय काय म्हणतात त्याला, जी बुलेट ट्रेन असती त्या बुलेट ट्रेनच्या स्पीडने अतिशय चांगल्या प्रकारे विश्लेषण केलेलं आहे. बऱ्याच गोष्टी तुम्ही मध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. भारताचं राजकारण, अमेरिकेचं राजकारण, अर्थव्यवस्था, जागतिक अर्थव्यवस्था. खूप चांगलं वाटत आहे आपले हे विश्लेषण. निलेशजी म्हणजे तेच ना, ते त्या दिवशी जो सकाळचा भोंगा येऊन सकाळी सकाळी बोलतो त्यांनी असं म्हणजे त्याच्यामध्ये स्टेटमेंट मारली की इलॉन मस्क हे चांगले माणूस आहेत. शरद पवारला पण तुम्ही असेच बोलायचे पहिले, कोणाला तरी मोठं करून टाकायचं, अभ्यास नाही काय नाही.
मीडिया भेटलेली आहे, तोंड खोलायचं आणि काही बडबड करायची आणि वाट लावून टाकायची सगळ्या समाजाची. काही त्याचे फ्युचरिस्टिक इम्पॅक्ट किंवा फ्युचरिस्टिक त्याचे काही इश्यूज होणार असतील याचा काही विचार करायचा नाही. जे तोंडात येईल ते बोलत सुटायचं आणि नंतर बोलायचं नरकातला स्वर्ग बघितला. अरे या जरी त्यांची मला असं वाटतं ऍडवायझरी टीम ने थोडं काम केलं पाहिजे. दिस इज नॉट द वे टू टॉक. माहिती नाही तर बोलत नका जाऊ. तर अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण बुलेट ट्रेनच्या स्पीडने विश्लेषण करत आहात आणि या सगळ्या घडामोडी आपण मांडत आहात. तर राहुलजी, आपण पुढच्या एक प्रश्नाकडे वळूया की आपल्याला असं वाटतं का की भारत वारंवार महासत्ता सुपर पॉवर होण्याची संधी गमावत आहे, आणि जर हो तर त्यामागचे मुख्य कारण काय असू शकतं? हा खूप स्ट्रॅटेजिक क्वेश्चन आहे निलेशजी, आणि रिअली व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. आणि आपण याच्यावर खूप सारे व्हिडिओज पण बनवलेत आणि बोललोय सुद्धा. जर तुम्ही समजून घेण्याची गरज आहे की तुम्हाला जो बेनिफिट ऑफ ऍडव्हान्टेज असतो तो तुम्ही कसा लूज करत असता नेहमी, आणि तो कशामुळे लूज करता, जस्ट बिकॉज ऑफ इंटरनल पॉलिटिक्स. जर तुम्ही समजून घेतलं, एक युएसचा जर आपण इतिहास पाहिला व्यवस्थित, म्हणजे जवळपास एक 19 लाईक तो सेंचुरी जर तुम्ही पाहिली, प्रॉपर त्याचा स्टडी केला, जर 1907 म्हणजे जवळपास बाबासाहेब तेव्हा म्हणजे स्कूलमध्येच असतील त्या टायमिंगला, त्यावेळेचा जर इतिहास जर आपण पाहिला, तर त्याच्यामध्ये द पॅनिक ऑफ 1907 नावाचा एक खूप मोठा म्हणजे क्रायसिस युएस मध्ये आलेला, इफ यू अंडरस्टँड प्रॉपरली. म्हणजे द पॅनिक ऑफ 1907 याचा याचा युटिलाइज ब्रिटनने खूप चांगल्या पद्धतीने करून घेतलेला. म्हणजे बँकिंग क्रायसिस, म्हणजे त्यावेळेस जे बँकिंगचे जे मोठे क्रायसिस झालेले, म्हणजे लेमन ब्रदर्सच्या पहिले जे क्रायसिस होते त्या पद्धतीचे क्रायसिस, म्हणजे जवळपास 50% ऑफ ड्रॉप जो स्टॉक मार्केटमध्ये त्यांच्या आलेला, तो 1907 मध्ये फर्स्ट टाइमला आलेला. तो आपल्याला अंडरस्टँड करण्याची गरज आहे. त्यावेळेस जर एखाद्या कंट्रीची इकॉनॉमी जवळपास म्हणजे एवढी ढासळलेली असते, या पद्धतीने हल्लेली असते, या पद्धतीने डिसमेंटल झालेली असते, तेव्हा आपण कुठे असतो, आपण काय करत असतो, त्यावेळेस आपली आपली स्टेप्स काय असतात, आपल्या डिप्लोमेसीच्या ऍक्शन्स काय असतात, किंवा आपल्या फॉरेन एक्सटर्नल मिनिस्ट्रीच्या ऍक्शन्स काय असतात, या खूप महत्वाच्या असतात. जर तुम्ही पाहिलं की त्यांचा जो फेडरल रिझर्व्ह सिस्टम आहे 1913 पर्यंत ढासळलेला, 1907 टू 1913 पर्यंत, म्हणजे 1913ला जेव्हा बाबासाहेब कोलंबिया युनिव्हर्सिटीला जातात 1912 मध्ये, तेव्हापर्यंत ही कंडिशन जी युएसची होती ती रिसेशन मध्ये होती. या टायमिंग मध्ये ब्रिटन कशा पद्धतीने आफ्टर लाईक जेव्हा त्यांचं कॉलोनियल पॉलिटिक्स असते त्यावेळेस ते कशा पद्धतीने त्याचा युटिलाइज करून घेतं, ऑस्ट्रेलिया कशा पद्धतीने युटिलाइज करून घेतं, या ट्रिक्स आपण कधीच शिकलो नाही. आपल्याला समजण्याची गरज आहे की या सगळ्या गोष्टी किती इम्पॉर्टंट होत्या भारताच्या इकॉनॉमीसाठी किंवा भारताच्या एक पॉलिटिकल जिओ पॉलिटिकल स्टेबिलिटीसाठी. जर तुम्ही पाहिलं 1929 टू 1939 म्हणजे जो तुमचा ग्रेट डिप्रेशन पिरियड बोलतात युएस मध्ये, सो त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं की ब्लॅक थर्सडे, ज्याच्याबद्दल आपण नेहमी सांगत असतो, ऑक्टोबर 1929 मध्ये जो पाहिला असेल तुम्ही, स्टॉक मार्केट अगेन म्हणजे कोलॅप्स झाला. वर्ल्ड वॉर 2 च्या दरम्यान जर तुम्ही पाहिलं तर, म्हणजे जेव्हा वर्ल्ड वॉर 2 चालू होतं त्याच्या अगोदरची त्याची जी पार्श्वभूमी आहे ती काय होती, कशा पद्धतीने होती. युएसचा जीडीपी जो आहे तो जवळपास 30% डाऊनफॉल होतो, अनएम्प्लॉयमेंट रेशो 25% वाढतो, तसंच त्याच्या जवळपास 9,000 बँक्स फेल्ड इन ड्युरिंग दिस 1930 टू 39च्या पिरियडमध्ये. वी नीड टू अंडरस्टँड की एवढा मोठा इकॉनॉमिक कोलॅप असताना वर्ल्ड वॉर 2 मध्ये जर पाहिलं, म्हणजे इव्हन तुम्ही जर अमेरिकेचा इतिहास पाहिला पर्टिक्युलरली, तर याच्यामध्ये या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे की हाऊ दीज आर द बेनिफिट ऑफ ऍडव्हान्टेज पिरियड्स फॉर अस. आपण हे ऍडव्हान्टेजेस सोडून दिले. वी वुड हॅव यूज दिस पर्टिक्युलर स्पेस फॉर आवर कंट्रीज ग्रोथ, आवर कंट्रीज पोझिशन्स, इकॉनॉमिक इक्वेशन्स और स्टेबिलिटी इन द जिओ पॉलिटिकल स्ट्रीम्स. आपण ते सोडलं का? कारण आपल्याकडे हरिजन, अनटचेबल्स, म्हणजे जाती धर्म भेद, याच्यामध्येच आपले दिवस चालले होते, याच्यामध्येच आपली भांडणं चालू होती. कोण लीड करणार, कोण पुढे जाणार, कोण नेता बनणार, याच्यामध्येच आपण भांडत राहिलो आणि आपण बेनिफिट ऑफ ऍडव्हान्टेजेस सोडून दिले. मी हे नेहमी सांगत असतो, याची स्टडी करणं खूप गरजेचं आहे. परत तुम्ही जर लेट 20th सेंचुरीमध्ये पाहिलं, जवळपास 1971 मध्ये रिचर्ड निक्सॉनचा जो लाईक ही स्टॉप्ड कम्प्लिटली अबाउट द गोल्ड रिझर्व्ह पॉलिसीज अँड ऑल.
आणि त्याच्यानंतर इमिडिएटली 1973 मध्ये जे ऑइल क्रायसिस आले त्याच्यामुळे, कारण खूप मोठा इम्पॅक्ट झाला, इकॉनॉमिक डाऊनफॉल झाला आणि त्याच्यामुळे 1973 टू 1975 पर्यंत ऑइल क्रायसिस येतात. आणि हा ऑइल क्रायसिस म्हणजे हा वीक पॉइंट त्यांनी कसा, म्हणजे जर तुम्ही पाहिलं सो इट्स हॅज बिन ट्रिगर्ड बाय द ओपॅक कंट्रीज बेसिकली. आणि हा कसा पर्टिक्युलरली युटिलाइज केला युएसने इन द पॉवर ऑफ फॉर्म, म्हणजे त्याला पर्टिक्युलरली त्यांनी पेट्रो डॉलरमध्ये कसं कन्व्हर्ट केलं, स्वतःच्या विकनेसला त्यांनी पॉवरमध्ये कसं कन्व्हर्ट केलं, या गोष्टींवर पण आपल्याला तेवढीच नजर देणं गरजेचं आहे, आपल्याला तेवढंच समजून घेणं गरजेचं आहे. परत 1980 टू 1982 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर वोल्कर रिसेशन, म्हणजे फेडरल रिझर्व्ह जे आहेत त्याचे इंटरेस्ट रेट अचानक वाढतात, म्हणजे बँकेचे जे इन्फ्लेशन खूप हाय झाल्यामुळे इंटरेस्ट रेट सडनली वाढवले जातात. आणि त्याच्यामुळे कसं होतं की अनएम्प्लॉयमेंट रेशो खूप जास्त वाढलेला युएसमध्ये, जवळपास 10.8 टू 12% पर्यंत तो गेलेला. 1982 मध्ये जर तुम्ही पाहिलं युएसची इकॉनॉमिक कंडिशन खूप डाऊन होती. आणि त्याच्यामध्ये आपण त्या कंडिशन्सचा यूज कसा केला, काँग्रेस होती ना, झोपा काढत होते का तुम्ही? तेव्हा तर आपली काय रँकिंगच नव्हती, तुम्ही सगळे ऑक्सफर्ड केम्ब्रिज मधून पासआउट झालेले होते. तुम्ही लोक जातीपातीच्या राजकारणामध्ये भारताच्या कॉन्स्टिट्यूशनला युजच केले नाही व्यवस्थित, तुम्ही इक्वॅलिटी आणली नाही, तुम्ही इन्क्लुझिव्ह पॉलिसीज बनवल्या नाही, आणि त्याच्यामुळे तुमच्यावर हे दिवस आले. 1987 जर तुम्ही पाहिली तर ब्लॅक मंडे, त्याच्यामध्येही ऑक्टोबर 1987 म्हणजे आमच्या जन्माचा इयर 1987, याच्यामध्ये डो जॉन्स, म्हणजे जर तो डॉ जॉन्स मध्ये जर पाहिलं तुम्ही, जवळपास हा सगळ्यात मोठी, म्हणजे स्टॉक मार्केटची जी कंपनी आहे, सगळ्यात मोठी कंपनी, याचा सगळ्यात मोठा इफेक्ट जो झालेला युएसच्या हिस्ट्रीमध्ये, जवळपास 20.6% ऑफ डाऊनफॉल आलेला विदिन अ डे. वी नीड टू अंडरस्टँड दॅट हाऊ इट्स वर्क. आणि या पर्टिक्युलर इकॉनॉमिक डाऊनफॉल म्हणजे असं नाही की युएस काय पर्टिक्युलरली एक बोलतात ना की बाळकडूच घेऊन आलाय की आम्ही सुपर पॉवर आणणार. ते लढतात, ते डेमोक्रेसीला फॉलो करतात, ते कॉन्स्टिट्यूशन फॉलो करतात, ते रूल रेग्युलेशन फॉलो करतात, ते आपल्या कंट्रीसाठी झटतात. आपली लोक असं सांगतात की आम्ही झटतो, पण जेव्हा तुमचा धर्म मध्ये येतो तेव्हा तुमची कंट्री सेकंडरी होऊन जाते. मला असं वाटतं धर्माच्या पहिला तुमची कंट्री असली पाहिजे. धर्म हा तुमच्या कल्चरचा पार्ट आहे, तो तुम्ही पाळू शकता, पण जेव्हा तुम्ही कोलॅबरेटिव्हली, म्हणजे एक हेट्रोजेनियस नाही आहात तुम्ही, आता तुम्ही होमोजिनियस झालेला आहात, कॉन्स्टिट्यूशन मध्ये बांधलेला आहात. त्यामुळे मला असं वाटतं की कंट्री टू कंट्री एकत्र राहणं खूप गरजेचं आहे. आपल्याला सगळ्यात पहिलं प्राधान्य आपल्या कंट्रीला दिलं पाहिजे. कल्चर एव्हरीवन, धर्म एव्हरीवन, तो आपण आपला आपला पाळू शकतो आपल्या कम्युनिटीजमध्ये. याचे राईट्स तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेले आहेत. आर्टिकल आय थिंक 26 जर पाहिला तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत राईट सगळे, तुमचे रिलीजन पाळण्याचा, तुमच्या रिलीजनचे हक्क आहेत. तसे ते बुद्धिस्ट लोकांना देत नाहीयेत, पण तरी सांगण्याचा उद्देश, जर तुम्ही पाहिलं की 21st सेंचुरी म्हणजे रिसेंटली 2000 ते 2002 मध्ये जर पाहिलं तर सगळ्यात मोठा स्कॅम झालेला .com बबल ब्रस्ट झालेला आहे, पर्टिक्युलरली जर पाहिला तुम्ही तर युएस मध्ये. त्याच्यामध्ये नॅसडॅक वर जर तुम्ही पाहिलं असताल तर टेक प्लॅटफॉर्म्स कम्प्लिटली डिस्ट्रॉय झालेले, म्हणजे त्यांचा जो पीक होता तो कम्प्लिटली डाऊन झालेला, जवळपास 78%. म्हणजे .comचा खूप मोठा स्कॅम होता तो पर्टिक्युलरली. जवळपास 5 to 7 ट्रिलियन USDचा मार्केट व्हॅल्यू एका दिवसामध्ये डाऊन झालेली. स्टील द युएसए हॅव्हिंग द सिलिकॉन व्हॅली, स्टील द युएसए हॅव्हिंग द टेक जायंट्स, म्हणजे जगातले सगळ्यात टॉप टेक एंटरप्रिनर्स, जे 8 ते 10 एंटरप्रिनर्स आहेत, जे जवळपास 1.80 ट्रिलियन USDची वेल्थ होल्ड करतात, फक्त 8 ते 10 जण अजूनही तिथे आहेत. 2007 ते 2009 द ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस जर तुम्ही पाहिले, याच्यामध्ये लेमन ब्रदर्स खूप मोठा, आपण नेहमीच याबद्दल बोलत असतो, जो आता लेमन ब्रदर्स आता नमुरा फायनान्शियल होल्डिंग्स मध्ये कन्वर्ट झालेला आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 15 ट्रिलियन USD हाऊस होल्ड वेल्थ लॉस झालेली एका दिवसामध्ये. वी नीड टू अंडरस्टँड की हा सर्वात मोठा रिअल इस्टेट क्रायसिस होता, बँकिंग अँड रिअल इस्टेट क्रायसिस. सिटी बँकने नंतर त्याला बेल आउट केलं, दॅट इज द डिफरंट स्टोरी, आणि ते कसं केलं, काय केलं, त्याची सगळी स्टोरी तुम्हाला भेटेलच. बट जो जीडीपी डिक्लाइन झालेला त्या पर्टिक्युलर लेमन ब्रदर क्रायसिसमध्ये, तो जवळपास 4.3 to 4.8% पर्यंतचा, म्हणजे हेवी, व्हेरी हेवी. अनएम्प्लॉयमेंट तुमची 11% झालेली तेव्हा, एवढी वाढलेली. म्हणजे हा एवढा गोल्डन चान्स असताना काँग्रेसवाले काय झोपा काढत होते का? मग तुम्हाला बोलल्यानंतर तुम्हाला राग येतो. तुमची, आम्ही सांगतोय ना की तुमची आयडिओलॉजिकली खूप मोठा कॉन्फ्लिक्ट आहे. म्हणजे एक जण पैदा होतो आणि तो जैनचं समीकरण बनवतो हिंदूमध्ये,
आणि एक जण पैदा होतो, तो जय श्रीरामचं बनवतो. अरे मूर्खांनो, तुम्ही तुमच्या मुलांना पैदा झाल्यानंतर इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जगण्याचं महत्व, रूल बुक जो आहे तो तर शिकवा. तुम्ही तुमच्या मुलांना रूल बुक शिकवतच नाहीये, तुम्ही भांडणं कशी करायची हे शिकवताय. आणि त्याच्यामुळे हे कॉन्फ्लिक्ट होत आहेत. आता रिसेंटली जर पाहिलं तुम्ही तर ही जय हिंद सभा कोणती, जय हिंद हा वर्ड कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलाच नाहीये कुठे. जय भारत लिहिलेलं आहे. मग काँग्रेसला आपण वोट का देतोय? या गोष्टींचं महत्व समजणं गरजेचं आहे आपल्याला. वी नीड टू अंडरस्टँड. त्यामुळे आपल्याला या गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. जिओ पॉलिटिक्स आणि नॅशनल पॉलिटिक्स ही खूप जवळून वर्क करत असते. तुमच्या मोरालिटीवर तुमच्या पर्टिक्युलर नेशनची जबाबदारी असते. तुमच्या लिडरशिपची मोरालिटी काय आहे. इकडे A to Z करप्ट आहेत. वॉशिंग मशीन आहे आपल्याकडे मोठीवाली. 2020 कोविड-19 जे पॅन्डेमिकच्या इफेक्ट US मध्ये सर्वात शेवटची फ्लाईट न्यूयॉर्क वरून जी इंडियाला आलेली ती मीच घेतली होती. आय वॉज इन न्यूयॉर्क ऑन दॅट टाइम. तर मी ज्या फ्लाईटने आलेलो शेवटच्या फ्लाईटने तेव्हा मी तिथली स्थिती बघितलेली, परिस्थिती पाहिलेली. स्टॉक मार्केट जवळपास मार्च 2020 मध्ये क्रॅश झालेला युएसचा. युएसची GDP वॉज कम्प्लिटली श्रँक बाय 3.5%. तुम्ही जर पाहिलं असताल तर म्हणजे इट्स अॅन्युअल डिक्लाइन फ्रॉम द 1946, सर्वात हायएस्ट डिक्लाइन झालेलं. यू हॅव टू अंडरस्टँड. म्हणजे जरी तुम्ही पाहिलं ओव्हर 20 मिलियन जॉब्स इन एप्रिल 2020 लिटरली शट झाले. म्हणजे जवळपास 20 मिलियन पीपल वर ॲट होम इमिडिएटली. फेडरल डेट जी होती तुमची ती जवळपास 5 ट्रिलियनने डाऊन झालेली. 5 ट्रिलियन USD. तुमच्याकडे किती मोठा बेनिफिट ऑफ ऍडव्हान्टेज होता. त्यावेळेस इंडियामध्ये कोविडचा इम्पॅक्ट एवढा नव्हता. जर तुम्ही हेल्थ सर्व्हिसेस पहिल्यापासून चांगल्या ठेवल्या असत्या. काँग्रेस काय करत होतं 60 वर्ष. तुम्ही एक हेल्थ सिस्टम बनवू शकले नाही साधे, आणि तुम्ही वोट मागत फिरत असता आणि दुसऱ्यांना सरेंडर. अरे तुम्ही सरेंडर व्हा पॉलिटिक्स मधनं पहिले आणि नंतर दुसऱ्यांना सरेंडर. ते सगळ्यांना माहितीये काय चीज आहे करून. स्वतः पहिले सरेंडर व्हा. तुमच्या खालची चांगली लिडरशिप आहे, यंग मुलांना चान्स द्या. राजेशाही झालेली आहे सगळी. सो वी नीड टू अंडरस्टँड दीज ऑल फॅक्टर्स लाईक हाऊ इट्स. म्हणजे तुमची इंटरनल पॉलिटिक्स तुम्हाला जिओ पॉलिटिक्स मध्ये कशी डाऊन करते या गोष्टी आपल्याला समजण्याचं गरज आहे. जर तुम्ही रिसेंट इमर्जिंग म्हणजे 2020 ते 2025चा कालावधी सांगतो तुम्हाला, इन्फ्लेशन सप्लाय चेन क्रायसिस आलेले 2021 ते 2022 मध्ये. सर्वात म्हणजे इन्फ्लेशन त्यांचा जो युएसचा इन्फ्लेशन आहे तो 9.1% झालेला. पॉलिटिकल इम्पॅक्ट होता डोनाल्ड ट्रम्पमुळे. जून 2022. तो यायच्या अगोदरच तुम्हाला चान्स होता की तुम्ही अशा पद्धतीचे कॉन्ट्रॅक्ट. मी नेहमी सांगत असतो की तुमचे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, FTAs, फॉरेन ट्रेड, फ्री ट्रेड अग्रीमेंट, GVCs या प्रॉपर नेगोशिएट करतच नाहीत हे लोक. आणि त्याचमुळे आज तुमची ही कंडिशन आहे. 2023 मध्ये जर तुम्ही पाहिलं US डेट सेलिंग क्रायसिस, म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल की जो युएसचा म्हणजे शुक मार्केट आहे बेसिकली, तो किती मोठा रिस्कवर आलेला. म्हणजे सिलिकॉन व्हॅली बँकचा जो इश्यू झालेला, ज्या पद्धतीने सगळं हे झालेलं, प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले, ज्या पद्धतीने सगळा म्हणजे जवळपास एवढा एवढा जास्त त्याच्यावर इम्पॅक्ट झालेला टेक इंडस्ट्रीवर. आणि टेक इंडस्ट्रीचे सगळे स्टार्टअपचे पैसे सिलिकॉन व्हॅली बँक कडून गेलेले आणि त्यांचे अकाउंट्स पण तिथेच होते. तो एवढा मोठा इम्पॅक्ट झालेला, तो पण तुम्ही मॅनेज करू शकले नाही. द फिच वॉर्न अबाउट द USA क्रेडिट रेटिंग्स बद्दल, त्याच्याबद्दल तुम्ही तिथे तुम्ही काय करू शकले ना. म्हणजे तुम्ही बोलताय की आपल्याकडे लेझर आय आहे, बरोबर. पण लेझर आय काय झोपा काढत होती का तेव्हा? काँग्रेसवाले पण तसेच आणि BJP वाले तसेच. तुम्ही फक्त जातीपातीचं राजकारण करत राहा. आणि जिओ पॉलिटिक्स मध्ये आज तुमची कंडिशन दलित म्हणून झालेली आहे. तुम्ही दुसऱ्यांना दलित 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 म्हणत राहिले, आज तुमची कंडिशन दलित सारखी झालेली आहे. ते बोलतात ना कर्मा कम्स बॅक, त्या पद्धतीने. 2023-2024 मध्ये सिलिकॉन व्हॅली बँक, SVB इश्यू जर तुम्ही पाहिला, सिग्नेचर बँक, फर्स्ट रिपब्लिक बँक, परत तुम्ही जर पाहिलं तर बँकिंग सेक्टरमध्ये कम्प्लिटली द पेड बेल आउट झालेले आहेत किती प्रकारचे. कमर्शियल रिअल इस्टेटमध्ये इश्यूज आहे. अमेरिकामध्ये इश्यूज आहे, बट देअर लिडरशिप इज कॅपेबल टू हँडल. आपलं काय, आपले गाणे बोलतायत जाऊन दुसऱ्या कंट्रीजमध्ये, डान्स करतायत तिकडे, एन्जॉय करतायत आपले डेलिगेट्स. अरे तुम्ही एक्स मिनिस्टर्सला भेटून तुमचे प्रॉब्लेम सॉर्ट होणार आहे का? यू हॅव टू फिक्स अप द मीटिंग विथ द प्राईम मिनिस्टर्स. आता ते तुम्हाला भेटत नाही म्हणजे तुमची लायकी नाहीये, सिम्पल. या भारताचं राजकारण एक दलितच चालवू शकतो, कारण तो स्ट्रगल मधून येतो. दॅट्स इट. अतिशय आक्रमक भूमिका घेतलेली आहे राहुलजी यांनी. आणि
हे सगळं विश्लेषण सुरू आहे जागतिक लेवलचं आणि भारताच्या राजकारणाचं. तर राहुलजी, पुढचा मुद्दा असा आहे की ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्या भांडणाचा मुख्य मुद्दा जो आहे तो खरंच अमेरिकेचं जे राजकारण आहे का त्या ठिकाणचा जो काही व्यवसाय बिझनेस आहे तो आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? 16 वर्ष कॉर्पोरेटमध्ये काढल्यानंतर मी एवढं तर सांगू शकतो की हे लोक कम्प्लिटली बिझनेस माइंडेड पीपल आहेत. ठीक आहे. आणि बिझनेस माइंडेड पीपल जे असतात ते असं पण नाही ना, टाटा सारखे पण बिझनेस माइंडेड पीपल आपल्याकडे आहेत, रतन टाटाजींसारखे, राईट. तर त्यांच्यासारखे लोकही आपल्याकडे होऊन गेले, पण यांचे बिझनेस करण्याची जी ट्रिक्ट आणि टॅक्ट आणि यांचा जो माइंडसेट आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे. हे दोघेही बिझनेस माइंडेड आहेत. आता ईव्ही इंडस्ट्री वर्सेस फॉसिल फ्युल, जसं मी तुम्हाला सांगितलं की टेस्लाचा सगळ्यात जास्त थ्रेट जो आहे तो ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीला होतो. सगळ्यात जास्त थ्रेट असतो. त्यामुळे ट्रम्प त्याच्यावर रिप्लाय देणारच आहे. डेफिनेटली ही विल बी शोईंग आयज टू हिम. हे समजणं, हे म्हणजे एकदम नॉर्मल हे आहे. सध्याचं तर ट्रम्पने एक पर्टिक्युलरली लाईक ईव्ही इंडस्ट्रीच्या स्पीचेसवर त्याने बऱ्याच वेळा त्या स्पीचेसमध्ये त्याला डिनाय केलेलं आहे, इव्हन कॉलिंग देम अँड क्रेझी अँड बॅड फॉर अमेरिका. म्हणजे हे त्याचे वर्ड्स आहेत याचे मिस्टर प्रेसिडेंटचे. सो वी नीड टू अंडरस्टँड हाऊ इट्स वर्क. ट्रम्प जे आहे ते कशा पद्धतीने वर्क करताय, ते एकमेकांना डिफीट करतायत. दॅट्स द रिझन द कॉन्फ्लिक्ट्स आर कमिंग अप. फेडरल इन्सेंटिव्ह अँड फंडिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं तर ट्रम्प ट्राय टू कट द ईव्ही टॅक्स क्रेडिट्स. म्हणजे ईव्हीवर जे टॅक्स क्रेडिट्स आहे ते उडवायच्या मागे लागलेले आहे. टेस्लावर इम्पॅक्ट पडतोय, बिझनेस त्याचा डाऊन होतोय. उगाच थोडी ना इलॉन बोलायला लागले. त्याच्यामध्ये हिस्ट्री आहे, ती समजून घेण्याची गरज आहे. इलॉनला जर पैसे भेटत असते तर इलॉन बोललेच नसते. कशाला बोलेल? त्याच्यामुळेच मी म्हणत असतो ना, ते आपले सो कॉल्ड लीडर आहे ना, त्यांनी जरा शांत बसावं आणि आपली कामं करावे. उगाच कोणालाही मोठं बनवण्यामध्ये ते शरद पवारांच्या मागे लागून लागून नाही लय शातीर नेता आले, हे ले ते हे ते करून करून वाट लावून टाकली तुम्ही लोकांनी पूर्ण महाराष्ट्राची. त्याच्यामुळे मला असं वाटतं, तुमचा अभ्यास नसेल तर तुम्ही तोंड खोलत जाऊ नका. जेवढं तुमचं एंटरटेनमेंट करायची ती करा आणि बस करा, बाहेर निघा. त्या दिवशी ते बाळासाहेब बोलले ते बरोबर बोलले, मी वाचायचं सोडून दिले. आता अशा आपल्याकडे आलेले आहेत नवीन नवीन लेखक, त्यांची पुस्तकं तुम्ही वाचले की 2 पेजमध्येच तुमचा कार्यक्रम होतो पहिल्या. आणि सगळ्यांना लेखक बनायचंय आता. सगळे विचारवंत झालेले. अभ्यास काही नाही, काडी मात्र अभ्यास नाही. असो, टेस्लाचं जर तुम्ही सध्याच्या स्थितीला जर पाहिलं, याच्या ज्या स्पेस पॉलिसीज आहेत आणि नासाचे जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, ऑनेस्टली जर तुम्ही याला व्यवस्थित स्टडी केलं तर वाईल मस्क SpaceX benefited from the NASA contracts during the Trump term, but the Musk grew concerned over the पॉलिटायझेशन, म्हणजे त्याचा जो पॉलिटिकल स्टान्स मध्ये घेऊन जात आहेत ऑफ द स्पेस डॉमिनन्स अँड ट्रम्प्स प्रपोजल ऑफ द स्पेस फोर्स. त्याचा जो स्पेस फोर्स जो त्याचा प्रोजेक्ट आहे त्याचा प्रपोजल, याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट आहे. वी नीड टू अंडरस्टँड की मस्क का बोलतोय. त्याचाही लॉस होतोय, बिझनेस लॉस होतोय, म्हणून तो बाहेर येऊन बोलतोय. जर त्याचं काम बनत असेल ना, त्याला काही घेणं देणं नाही या लोकांशी, ना लोकांची घेणं देणं ना कोणाची घेणं देणं. हे दोघे बिझनेस माइंडेड आहेत. आपल्याकडे खूप ऑपॉर्च्युनिटीज होत्या वरती जाण्याच्या, बेनिफिट ऍडव्हान्टेज घेण्याच्या, आपण त्या घेतल्याने आपण सोडून दिले. वी नीड टू अंडरस्टँड हाऊ द डिप्लोमॅसी वर्क्स अँड हाऊ द जिओपॉलिटिकल एरियाज वर्क्स. तर राहुलजी, म्हणजे शेवटी तुम्ही असं म्हणताय की जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाला त्यांनी महत्व दिलेलं आहे, ना की अमेरिकेच्या राष्ट्राला किंवा अमेरिकेच्या सामाजिक हित आहे त्याचं त्यांना काही देणं घेणं नाही, असं आपण इनडायरेक्टली म्हणताय. डायरेक्टली म्हणताय 100%. कारण मी तुम्हाला एक कोड देतो की कल्टिवेशन ऑफ द हॅबिट ऑफ स्पीकिंग द ट्रूथ इज द फर्स्ट लेसन ऑफ द डेमोक्रेसी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सत्य बोलण्याची सवय लावणे ही लोकशाहीची पहिली शिकवण आहे. स्पीचेस ऍट द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली डिबेट्स 25 नोव्हेंबर 1948 दुपारी 2 वाजता. बोलताय का खरं खरं हे लोक? पुढच्या मुद्द्याकडे राहुलजी, अहंकार, सत्ता आणि सार्वजनिक प्रतिमा या संदर्भात ट्रम्प आणि एलॉनला आपण कसे पाहू शकतो? बघा, दोघांना जर सध्याच्या स्थितीला तुम्ही पाहिलं तर दोघेही बिलेनियर आहेत, म्हणजे सेलिब्रिटीज आहेत, बिलेनियर आहे, खूप सारं फॉलोईंग आहे, पैसा सर्वात इम्पॉर्टंट. पैसा खूप आहे आणि त्याच्या बेसिसवर ते काही करू शकतात. आता मला असं वाटतं की जसं मी सांगत असतो की माझ्या हिशोबाने, माझ्या रिसर्चने
जी युएसची पॉलिटिक्स चालते ती पहिल्या 15 ते 20 जे टेक जायंट्स आहेत, म्हणजे ते टेक जायंट्स कोण आहेत, काय आहेत, ते आपण डिस्कस केलेलं आहे की दे आर कमिंग फ्रॉम अन व्हॉट बॅकग्राऊंड, अँड ते एका रिलिजन मधनं येतात. एका रिलिजनला आपण खूप वरती मांडतोय सध्याच्या स्थितीला, पण तो रिलिजन इन्क्लुझिव्ह पॉलिसी चालवतोय की नाही हे पण तेवढं समजण्याची गरज आहे. आपण थोडं बोललो तर त्याला अँटीसेमेटिक बोललं जातं, पण तसं नाहीये. प्रत्येक जण मोरालिटी फॉलो करतोय का नाही, तो कोणत्याही कास्ट कम्युनिटीचा असू दे. आम्ही सप्रेस कास्ट मधनं आलेलो आहोत, त्यामुळे आम्ही ते सहन केलेलं आहे जे तुम्ही सहन केलेलं आहे, पण आम्ही मोरालिटी फॉलो करतो. आम्ही इमोशनल आहोत आमच्या कंट्रीला घेऊन, आमच्या लोकांना घेऊन आणि सत्यतेला घेऊन. त्याच्यामुळे जो एक 10 ते 15 ते 20 लोकांचा जो टेक जायंट ग्रुप आहे, जो पर्टिक्युलरली जर तुम्ही पाहिलं ज्युइश कम्युनिटीमधून येतो, या लोकांचा जो जोर आहे तो ज्याच्या साईडला असेल तो आता वरचढ असणार आहे अमेरिकामध्ये. त्यामुळे जर तुम्ही सध्याच्या स्थितीला पाहिलं तर जरी ट्विटरला असं बोलत असेल की फ्री स्पीच स्पेस आहे ट्विटर, तरी मला असं वाटत नाही. फ्री स्पेस हा कधी पैशांनी दिला जात नाही. डेमोक्रेसीमध्ये फ्री स्पेस जो असतो तो फ्री असतो, त्याला कोणत्याही सबस्क्रिप्शन घ्यायला लागत नसते. त्यामुळे इलॉन मस्कने बोलणं बंद करावं की मी स्पेस दिलेल्या लोकांना बोलण्यासाठी अँड ऑल. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी समजणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. एक हंस जे मोर्गॅन्थू नावाचे एक आपले लेखक होते, पॉलिटिकल अमंग द नेशन्स, 1948 मध्ये त्यांनी एक बुक लिहिलेला. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की इंटरनॅशनल पॉलिटिक्स लाईक ऑल पॉलिटिक्स इज द स्ट्रगल ऑफ पॉवर. वी नीड टू अंडरस्टँड, हे सगळं पॉवरचं स्ट्रगल चाललेलं आहे यांचं. सो त्याच्यासाठी आपल्याला ह्या गोष्टींना इन्क्लुझिव्हिटीमध्ये, म्हणजे एखाद्या रिव्हॉल्युशनरीला किंवा एखाद्या चांगल्या येणाऱ्या बदलाला तुम्ही इक्वली डिस्ट्रीब्युट जेव्हा करताल तेव्हा त्याची पॉवर डबल होते. जर तुम्ही त्याला फक्त एका सेगमेंटमध्ये म्हणजे फ्युडल सेगमेंटकडे नेलात तर ती फ्युडल सेगमेंट त्याला दुसऱ्यापर्यंत पोहोचू देत नाही, आणि अनफॉर्च्युनेटली ती पॉवर एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होते आणि तुमच्या कंट्रीचा किंवा तुमचा जो विजन आहे त्याला पूर्ण डिसमेंटल करून टाकते. वी नीड टू अंडरस्टँड द इक्वॅलिटी, हाऊ इम्पॉर्टंट इट इज. म्हणजे यांचे जे क्लायमेट पॉलिसीज बद्दल बोलतायत, इमिग्रेशन बद्दल बोलतायत, बिझनेस मॉडेल्स बद्दल बोलतायत, मीडिया प्लॅटफॉर्म्स बद्दल बोलतायत किंवा पॉलिटिकल पोझिशनिंग बद्दल बोलतोय आपण, ठीक आहे. पण इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प हे एका माळेचे मणी आहेत, एवढंच मी बोलतो. आणि मला असं वाटतं की दिस इज व्हॉट इज द कन्क्लुजन ऑफ द प्रेझेंटेशन. धन्यवाद राहुलजी, अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण या दोघांच्या वादाबद्दल माहिती दिली. अतिशय महत्वाची माहिती आपण या ठिकाणी मांडली, आणि यावरून असं स्पष्ट होतं की राजकारणामध्ये कोणीही कोणाचा मित्र नसतो आणि कोणीही कोणाचा शत्रू नसतो, हे यावरून स्पष्ट होते. आणि राजकारणातले मित्र आणि चित्रपटातले नट हे काही खरे नसतात, हे यावरून स्पष्ट दिसतंय. आणि आपण याबद्दल म्हणजे तुम्ही भारताला वरती नेताय अमेरिकापर्यंत. म्हणजे म्हणजे रिसेंटली आय हॅड अ डिस्कशन विथ वन ऑफ द प्रोफेसर फ्रॉम द केम्ब्रिज युनिव्हर्सिटी. त्यांच्यासोबत माझं एक खूप चांगलं डिस्कशन चाललेलं, आणि त्या डिस्कशन्समध्ये त्यांनी मला विचारलं की तुझं भारताला घेऊन ड्रीम काय आहे पुढे. सो आय सेड की द इंडिया हॅव्हिंग दॅट मच कॅपेबिलिटी टू प्लेस द द रँक फर्स्ट इन द ऍज अन सुपर पॉवर, बट वेन वी विल बी अ सुपर पॉवर, आम्ही जेव्हा सुपर पॉवर असू तेव्हा हा वर्ल्ड डेमोक्रेटिक असेल. तेव्हा त्यांना ते खूप आवडलेलं. म्हणजे मला असं वाटतं की इंडियामध्ये ती ताकद आहे की सुपर पॉवर पण बनू शकतो आणि आपण या जगाला डेमोक्रेटिक करू शकतो विथ द राईट लिडरशिप. हे भटक्या लोकांबरोबर तर आपण कधीच वरती जाऊ शकत. खरंय राहुलजी, भटक्या लोकांबरोबर आपण कधी पुढे जाऊ शकत नाही. आपण म्हणजे भटके विमुक्त आपले वेगळे, हे भटकलेले आहेत. भटकेचा अर्थ मी भटाचे जे भटके आहेत, हा एक्झॅक्टली, त्याप्रमाणे घेत आहोत. देन यू आर ऑन राईट ट्रॅक. तर अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण मार्गदर्शन केलेलं आहे, विश्लेषण केलेलं आहे. आणि व्यवसाय हे या लोकांचं प्रमुख राजकारण आहे असं आपण या ठिकाणी थोडक्यात मांडणी केलेली आहे. आणि खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे, खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण केलेलं आहे. इंटरनॅशनल लेवलला आपलं जे काय आकलन आहे ते अविस्मरणीय आहे. त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार देतो. या ठिकाणी आपण बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी आपले पुन्हा एकदा आभार मानतो. आभार यासाठी मानतो की मला ते वारंवार सांगावं लागतं की
जगामध्ये भारतातून गेलेले जे सगळं काही NRI ज्याला आपण म्हणतो, आणि त्यामधले बुद्धिस्ट, बाबासाहेबांनी त्यांना शिक्षण दिलं, त्यांना संधी दिली, त्यांना नोकरी दिली आणि ते बाहेर गेले. आणि त्यांनी बाबासाहेबांना विचारला, बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं पे बॅक टू सोसायटी, ते सगळं विसरून ते आपापल्या काय म्हणतात त्याला, साडी माडी आणि गाडी यामध्येच ते पुंग झालेले आहेत, बेधुंद झालेले आहेत, असं म्हणायची वेळ आलेली आहे. पे बॅक टू सोसायटी जे बाबासाहेबांनी सांगितलं त्याच्याकडे दुर्लक्ष करून फक्त संडे क्लास किंवा संडेची वंदना घेऊन या ठिकाणी परिवर्तन घडत नाही. तर तुमच्यासारखे कार्यकर्ते, तुमच्यासारखे नेतृत्व, तुमच्यासारखे अभ्यासक, तुमच्यासारखे विश्लेषक, तुमच्यासारखे बाबासाहेबांचे खंदे समर्थक जर का आणखी तयार झाले तरच मला असं वाटतं की या बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी वेळ लागणार नाही. आपला जो अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंटमध्ये आपले विचार नक्की मांडा आणि कोणत्या शहरातून आपण कमेंट लिहिताय ते सुद्धा त्या ठिकाणी मांडा, असं मी या ठिकाणी आपल्याला निवेदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. चांगलं आलं.